एकानं मरण टाळण्याचा प्रयत्न केला होता वशिलेबाजी करून, पण काळाच्या पुढे मरणाच्या पुढे वशिलेबाजी सुद्धा चालत नाही. लई शातीर होता. बुद्धीनं बुद्धीच्या जोरावर काय करतील सांगता येत नाही. डोकं लावलं, देवाला प्रसन्न करून घेतलं. म्हणला देवा माझा मृत्यूच नाही झाला पाहिजे असं वरदान द्या. भगवान म्हणले शक्य नाही बाबा, इथं मला जमत नाही ते वरदान मी तुला कसं देऊ. ठीक आहे म्हणे देवा, जर अमरत्वाचं वरदान देता येत नसेल तर असं करा, मी सांगतो त्या पद्धतीने माझा मृत्यू झाला पाहिजे असं करा. ठीक आहे म्हणे, हे करू शकतो. बोल कसा मृत्यू पाहिजे तुला. मग त्यानं मागून घेतलाय का. तो म्हणला देवा माझा मृत्यू घरात नको, बाहेर नको. घरात नको, बाहेर नको, पृथ्वीवर नको, आकाशात नको, दिवसा नको, रात्री नको, माणसाच्या हातून नको, प्राण्याच्या हातून नको, शस्त्रानं नको, अस्त्रानं नको. मला सांगा, या जगातला मरणारा प्रत्येक माणूस एक तर घरात मरेल, नाही तर बाहेर, पृथ्वीवर मरेल, नाही तर आकाशात विमानाचा हादसा होऊन मरेल, माणसाच्या हातून मरेल, नाही तर प्राण्याच्या हातून मरेल, दिवसा मरेल, नाही तर रात्री मरेल, शस्त्रानं मरेल, नाही तर अस्त्रानं मरेल. पण देवानं त्याला मारण्यासाठी स्वतंत्र कलमा तयार केल्या. त्याला दिवसा मारला नाही, रात्री मारला नाही. दिवस आणि रात्र दोन्हीच्या मधला जो वेळ आहे त्याला संधी काळ म्हणतात. शब्द काय तो, दिवस आणि रात्रीची संधी साधणारा काळ, त्याचं नाव आहे संधी काळ. पण आपण त्याचा अपभ्रंश केला, त्याला आपण नाव दिलं संध्या काळ. संध्याकाळ दोन्हीची संधी साधणारा तो काळ असल्यामुळे त्याला संधी काळ असं म्हणतात. त्या काळात त्याला मारला. घरात नको, बाहेर नको, ना घरात मारला ना बाहेर मारला, दोन्हीच्या मध्ये उंबरठ्यावर आणून मारला. म्हणून सज्जन हो, उंबरठ्यावर माणसानं बसू जाऊ नये. तुम्ही बघा, मोठे जुने माणसं उंबरठ्यावर बसू देत नाहीत माणसाला, दर्शन सुद्धा घेऊ देत नाहीत उंबरठ्यावर. एक तर बाहेर काढतात, नाही तर आतमध्ये घेतात. उंबरठ्यावर आणून मारला. दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, बाहेर नाही, शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही, नखानं पोट फाडून मारला. माणसाच्या हातून नाही, प्राण्याच्या हातून नाही. ना माणूस आहे ना प्राणी, अर्धा नर आणि अर्धा सिंह. नृसिंह भगवान हो, एकमेव अवतार त्याच्यासाठी देवानं घेतला, परंतु मारलाच.